ठाणेदार नितीन पाटील यांची दबंग कारवाई। शेगाव येथील वेश्या व्यवसायावर छापा टाकून 2 पीडित महिलांची केली सुटका। शेगाव येथील इक्बाल चौक परिसरातील आशीर्वाद गेस्ट हाऊस येथे चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर शेगाव शहर पोलिसांनी छापा टाकून सदर ठिकाणावरून नांदेड जिल्ह्यातील 2 पीडित महिलांची सुटका केली। तर वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या 3 जणांना अटक करण्यात आली आहे। शेगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की आरोपींनी वेश्या व्यवसायाकरिता काही महिलांना आणले आहे आणि त्या महिलांना देहव्यापार म्हणजेच वेश्या व्यवसाय करण्याकरिता भाग पाडण्यात आले। त्याच माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी रविवार दिनांक 16 मार्च रोजी सायंकाळी 7:30 ते 8:30 वाजताच्या दरम्यान इक्बाल चौक परिसरातील आशीर्वाद गेस्ट हाऊस येथे छापा टाकून 2 पीडित महिलांची सुटका करत 3 आरोपींना अटक केली। नमूद दोन्ही वेश्या व्यवसायाकरिता महिला पुरवणाऱ्या आरोपी यांनी आपसात संगनमत करून नांदेड जिल्ह्यातील पीडित महिलांना वेश्या व्यवसाय करण्याकरिता भाग पाडण्यात आले। त्यामुळे वेश्या व्यवसायाकरिता महिला पुरवणाऱ्या 3 आरोपींविरुद्ध शेगाव शहर पोलीस स्टेशन येथे कलम 345 अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। तर पीडित महिलांना सुरक्षेकरिता सुधारगृहात पाठविण्यात येईल अशी माहिती शेगाव शहर पोलिसांनी दिली आहे। या घटनेचे तपास अधिक शेगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील हे करीत आहेत। शेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आम्ही पेट्रोलिंग करत असताना आम्हाला माहिती मिळाली की इक्बाल चौक येथील आशीर्वाद गेस्ट हाऊस येथे काही लोक अनैतिक व्यापारासाठी देह व्यापारासाठी काही लोक व्यवसाय करीत आहेत या आशीर्वाद गेस्ट हाऊस मध्ये। त्या माहितीवरून आम्ही सरकारी पंच आणि महिला पोलीस अंमलदार यांच्यासह तेथे छापा टाकला असता त्या ठिकाणी 2 पीडित महिला त्यांच्याबरोबर 2 कस्टमर त्यांचे आणि लॉज चालक असे मिळून आलेले आहेत आणि त्यांच्यावर पुढील कारवाई आम्ही करत आहोत। पिटा ऍक्ट नुसार कारवाई होत आहे।